नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी युनिक असे मोदक बनवणार आहोत. आणि हे मोदक खूपच स्पेशल आहेत. का हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला समजेल, तर रेसिपी पूर्ण बघा, मध्ये काहीच स्किप करू नका आणि नक्की अशा प्रकारचे मोदक बनवून बघा. तर सर्वात आधी या ठिकाणी मी नारळ घेतलेला आहे आणि नारळावरचं जे ब्राऊन कलरचं साल असतं ते काढून घेतलेलं आहे. आणि नारळाला तोपर्यंत आपण पाण्यात भिजवून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा रंग चेंज नाही हो. तर आता आपण नारळाचे असे चौकोनी काप करून घेणार आहोत, बारीक बारीक असे. हे काप आपण संपूर्ण नारळाचे करणार आहोत. हे बघा, जितके तुम्हाला बारीक काप करता येतील तितके बारीक काप या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. आणि मोदकांसाठी नारळ ही महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे पूर्ण मोदक हे नारळावरती डिपेंड आहे. त्यामुळे या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचं नारळ घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक पीस करून झाले की मी त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही नारळाचा कीस बघू शकतात किती बारीक झालेला आहे. आता आपण त्या कीसला बाजूला ठेवणार आहोत. आणि या ठिकाणी बघा, मी 3 आंबे घेतलेले आहेत. आंबे तुम्हाला जो फ्लेवर आंब्याचा आवडत असेल, आता आंब्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात, त्यामध्ये तुम्हाला जो आंबा आवडत असेल तो तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि त्या आंब्याच्या अशा प्रकारे आपण साल काढून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला आंब्याच्या गरची गरज आहे, त्यामुळे आपण आंब्यावरची साल काढून घेणार आहोत. आणि आता या ठिकाणी आपण आंब्याचे काप करून घेणार आहोत. हे बघा, आता अशा प्रकारे मी या ठिकाणी 3 आंब्यांचा असाच गर काढून घेतलेला आहे आणि याचा रस तयार करून घेतलेला आहे. आता आपण एका कढईमध्ये साधारणतः 2 चमचे तूप घालणार आहोत आणि या तूपला आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. यामध्ये आपण ओल्या नारळाचा जो खीस आहे तो घालणार आहोत. तो या ठिकाणी मी साधारणतः 3 वाटी घातलेला आहे आणि याला आपण तुपात व्यवस्थित परतवून घेणार आहोत. हे बघा, आणि यामध्ये मी साधारणतः 1 वाटी गूळ घातलेला आहे. म्हणजे 3 वाटी नारळाचा कीस, त्याला 1 वाटी गूळ, अशा प्रकारे आपण प्रमाण घेतलेलं आहे. या ठिकाणी गूळ घेत असताना चिक्कीचा गूळ साधारणतः टाळायचा आहे आपण, आणि त्या जागी आपण काळा गूळ वापरायचा आहे. काळा गूळ हा जास्त पौष्टिक असतो आणि जास्तच गुणकारी असतो. आणि या ठिकाणी बघा, असा चिकट आपल्याला हा जो गूळ आणि नारळाचं मिश्रण आहे ते करून घ्यायचं आहे. आता आपण याला आणखीन थोडं भाजणार आहोत, परतून घेणार आहोत. हे बघा, आणि आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घालत आहे. आणि आता तुम्हाला दिसत असेल की आपल्या मिश्रणाचा रंग आणि अरोमासुद्धा चेंज झालेला आहे. आणि यामध्ये आता आपण आमरस घालणार आहोत, जो आपण मिक्सरमध्ये
बारीक करून घेतलं होतं, एकदम व्यवस्थित फाईन पेस्ट करून घेतली होती. आणि आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण साधारणतः पाववाटी किंवा अर्धा वाटी मिल्क पावडर घालणार आहोत. आणि मिल्क पावडरमध्ये सुद्धा याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता मिल्क पावडरमुळे याला एक छान असा घट्टपणा येईल, प्लस याची टेस्टसुद्धा एन्हान्स होईल. आणि आता तुम्ही बघू शकतात, याचा आपल्याला एक परफेक्ट असा घट्ट बॅटर बघायला मिळेल. बघा, लो फ्लेमवरती आपण याला बेक करणार आहोत. व्यवस्थित परतवत राहायचं आहे. आणि आता यामध्ये मी साधारणतः 2 वाटी सुक्या नारळाचा कीस घातलेला आहे. हा कीस सुका आहे, ठीक आहे. तर आता आपण यालासुद्धा यामध्ये मिक्स करणार आहोत. यामुळे सुद्धा आपल्या मोदकांना वेगळं टेक्स्चर आणि वेगळा टेस्ट येते. तर आता आपण यालासुद्धा आपण आपल्या मिक्सचरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं जे बॅटर आहे हे परफेक्टली तयार होईपर्यंत आपण याला लो फ्लेमवरती परतत राहणार आहोत. आता या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकतात. आणि आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. याचा मी हातामध्ये बॉल बनवू शकते, एवढी याची कन्सिस्टन्सी आपण छान ठेवलेली आहे. आता मी याला मोदकाचा जो मोल्ड असतो, या मोल्डमध्ये याला भरणार आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, आधी आपण मोदकाचं जे मोल्ड आहे याला बंद करायचं आहे. आणि याच्या खालच्या बाजूनी यामध्ये आपण जे काही आपलं सारण आहे किंवा मिश्रण आहे ते घालणार आहोत. आणि या ठिकाणी इतका सुंदर आकाराचा आपला मोदक आहे तो तयार होतो. तर आता आपण पुन्हा एकदा या ठिकाणी बघा, अशा प्रकारे आतमध्ये आपण मिश्रण भरणार आहोत. मिश्रण भरल्यानंतर आपण आपला जे मोल्ड आहे ते बंद करणार आहोत या ठिकाणी. आणि मग आपण खालच्या बाजूनी आणखीन थोडं एक्स्ट्रा जे काही मिश्रण आहे ते भरणार आहोत, जेणेकरून आपल्या मोदकाला एक व्यवस्थित सुंदर असा आकार येईल. आणि आता आपण याला उघडणार आहोत. आणि पुन्हा तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आकाराचा आपला मोदक तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण मोदक तयार करून घेणार आहोत आणि यांचा आस्वाद घेणार आहोत. मैत्रिणींनो, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वगैरे हे मँगो फ्लेवरचे मोदक खूपच टेस्टी आहेत. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.